let us learn dehydration reaction. Dehydration means taking out water outside. डिहायड्रेशन हा शब्द ऐकलाय आपण बऱ्याचदा, म्हणजे पाण्याची मात्रा कमी करणे, पाणी बाहेर घालवणे, पाणी हाकलून देणे. डिहायड्रेशन हे समजा एखादी वस्तू आपण वाळवतो म्हणजे त्याचं डिहायड्रेशन करतो. आपण शेंगदाणे वाळवले तर शेंगदाण्याचं डिहायड्रेशन करतो. तर इथेनॉलचं डिहायड्रेशन कसं करायचं ते आपण पाहूया. When ethanol is heated at a temperature 170 degree with excess amount of concentrated sulfuric acid, concentrated H2SO4. H2SO4 म्हणजे sulfuric acid. In the presence of concentrated sulfuric acid and at the temperature of 170 degree, molecule of ethyl alcohol, that is called as ethanol, अंडरगो डिसोसिएशन. डिसोसिएशन होतं म्हणजे एका प्रॉडक्टचे दोन प्रॉडक्ट तयार होतात, त्याला डिसोसिएशन म्हणायचं. डिसोसिएशन कसं होतं तर इथला OH आणि CH3 मधला H हे दोन्ही एकत्र येतात, बाजूला होतात आणि कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड तयार होतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इथिन. सो इथिन इज फॉर्म्ड and hydrogen is displaced. हायड्रोजन बाजूला काढलं जातं. हायड्रोजन बाजूला केल्यामुळे डिहायड्रेशन ऑफ इथिल अल्कोहोल होत असतं किंवा इथेनॉल होत असतं. हिअर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍक्ट्स ऍज डिहायड्रेटिंग एजंट. HNO3 ला आपण इथं H2SO4 ला काय म्हणायचं तर डिहायड्रेटिंग एजंट, बिकॉज दॅट इज टेकन आउट वॉटर फ्रॉम इथेनॉल अवे. इथेनॉल मधला वॉटर जे आहे तो बाजूला काढण्याचं काम हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड करत असतो. आणि म्हणून H2SO4 ला इथं डिहायड्रेटिंग एजंट असं म्हणायचं. काही प्रश्न बघूया पुढच्या भागाकडे वळण्यापूर्वी. एक्सप्लेन बाय रायटिंग रिएक्शन when what will be happen when pieces of sodium metal are put in N-propyl alcohol. N-propyl म्हणजे नॉन ब्रँचड, ब्रँच नसलेला प्रोपिल जर घेतला, प्रोपिल अल्कोहोल म्हणजे CH3 CH2 CH2OH, दॅट इज N-propyl. यामध्ये ब्रँच नसणारा प्रोपिल अल्कोहोल घेतला किंवा प्रोपेनॉल घेतला. आता याच्यावरती रिएक्शन केली सोडियमची, तर काय होईल? नक्कीच हा सोडियम काय करणार आहे, या H ला रिप्लेस करणार आहे. मग त्या ठिकाणी काय तयार होईल, CH3 CH2 CH2 डॅश ONA म्हणजेच सोडियम प्रोपॅनॉक्साइड, सोडियम प्रोपॅनॉक्साइड. आणि H2 हा लिबरेट होईल, हायड्रोजन हा डिस्प्लेस होईल, H2 लिबरेट होईल. अशा पद्धतीने ही रिएक्शन आपल्याला सांगता येईल. दुसरं बघा, एक्सप्लेन बाय रायटिंग रिएक्शन which products will be formed on heating N-butyl alcohol. N-butyl alcohol जर हिट केलं आपण, आपल्याला माहिती आहे नुसतं अल्कोहोलचं हिटिंग जर केलं तर त्याच्यामधलं पाणी निघून जातं, डिहायड्रेशन होतं. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड जर प्रेझेंट असेल तर ही रिएक्शन फास्ट होते, किंवा त्यातला हायड्रोजन वॉटर जो आहे तो हाकलून देण्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड शीघ्रतेने मदत करत असतो किंवा रिएक्शनचा वेग वाढवत असतो. तर आपल्याला N-ब्युटिल अल्कोहोल, N-ब्युटिल म्हणजे नॉर्मल ब्युटिल अल्कोहोल, ब्युटिल अल्कोहोल CH3 CH2 CH2 आणि OH, अजून एक CH2 आणि OH, ब्युटिल अल्कोहोल. याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची रिएक्शन केली. हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणजे काय आहे, आपण वरती बघितलं डिहायड्रेटिंग एजंट आहे, त्यामुळे त्यातला H2O हा बाजूला जाईल.
H2O बाजूला जाण्याचं काम, बाजूला काढण्याचं काम कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मुळे होणार आहे. मग कशी रिएक्शन होईल बघा. आपण इथलाच विचार करूया. समजा ह्यातला एक H बाजूला घेतला तर CH3 CH2 CH2 डबल बॉन्ड, इथे एकच H राहणार आहे, एक H निघून गेला, CH डबल बॉन्ड CH2. बघा बरं, यातला OH आणि यातला एक H बाहेर निघून गेला, म्हणजे H2O शिल्लक राहिला. डिहायड्रेशन झालं कशाचं? N ब्युटील अल्कोहोल, N ब्युटील अल्कोहोलचं डिहायड्रेशन झालं. आणि तयार काय झाला तर N ब्युटीन तयार झाला. म्हणजे डबल कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार, N ब्युटीन तयार झाला, नॉर्मल ब्युटीन तयार झाला, कारण त्याला ब्रँच नाही आणि त्यातला वॉटर मात्र निघून गेला. अशा पद्धतीनं ही डिहायड्रेशन रिएक्शन जी होते ती आपण समजून घेतली. आता पुढील भाग आपण समजावून घेऊया. अल्कोहोल अ फ्युएल. आपल्याला माहिती आहे की अलीकडं मोठमोठ्या इंडस्ट्रीज मध्ये इथेनॉल फॅक्टरीज आहेत आणि इथेनॉल फॅक्टरीज मध्ये तयार होणारं जे इथेनॉल आहे हे पेट्रोलला सुद्धा सबस्टिट्यूट असं वापरलं जातं, किंवा पेट्रोलमध्ये सुद्धा ते ऍड करून पेट्रोल पेक्षा चांगल्या दर्जाचं आपण काय करू शकतो, फ्युएल मिळवू शकतो. काय काय आहेत उपयोग अल्कोहोलचे पाहूया आपण. द शुगर केन प्लांट बऱ्याच आपल्या सिटीच्या जवळ आहे. शुगर केन प्लांट फलटणला आहे, त्यानंतर इकडे गोपूजला आहे. अशा बऱ्याच ठिकाणी साखर कारखाना, शुगर केन प्लांट ट्रान्सफॉर्म्स एनर्जी इनटू केमिकल एनर्जी व्हेरी इफिशियंटली. सोलर एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जी मध्ये अगदी इफिशियंटली करत असतो. विन मोलासिस म्हणजे काय तर साखरेचा पाक. समजा साखर जे आपण कारखान्यामध्ये ऊस गाळप केलं जातं त्याचा रस जो आहे त्याला मोलासिस म्हणायचं. रस हा घट्ट केला जातो उष्णता देऊन, मोलासिस त्याचं तयार केलं जातं, म्हणजे काकवी सारखा पदार्थ तयार केला जातो. ऑब्टेन ड्युरिंग प्रोडक्शन ऑफ शुगर फ्रॉम शुगर केन पासून शुगर बनवताना असं मोलासिस आपल्याला दिसून येतं किंवा कारखान्यात तयार होतं. अँड दॅट मोलासिस इज सब्जेक्टेड टू फर्मेंटेशन. त्याचं फर्मेंटेशन केलं जातं. आपल्याला माहिती आहे फर्मेंटेशनची प्रक्रिया आपण मागच्या वेळी अभ्यासलेली आहे. त्याचं फर्मेंटेशन केल्यामुळे अल्कोहोल तयार होतं, विशेषतः इथेनॉल तयार होतं. लक्षात आलं का? इथेनॉल कसं तयार होतंय कळलं का? शुगर केन प्लांट जो आहे त्याच्यामध्ये ज्यावेळी शुगर पासून किंवा शुगर केन पासून त्याचं मोलासेस मिळवतात, मोलासेस म्हणजे त्याची काकवी मिळवतात आणि या काकवीचं फर्मेंटेशन केलं जातं, त्यावेळी अल्कोहोल तयार. आता या अल्कोहोल पासूनचे काय फायदे आहेत, इथेनॉलचे काय फायदे आहेत ते आपण बघूया. ऑन कंजम्पशन इन सफिशियंट एअर, म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेंट मध्ये. सफिशियंट एअर म्हणजे इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये. इथेनॉल गिव्स आउट कार्बन डायऑक्साइड. इथेनॉल मधला कार्बन डायऑक्साइड हा बाजूला पडतो. इथेनॉल गिव्स आउट कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर as the only product. On combustion of sufficient air, ethanol gives out carbon dioxide and water, only the product. In this way, ethanol is a clean fuel. इथेनॉल आहे काय आहे तर क्लीन फ्युएल आहे की ज्याच्यामध्ये जर बर्निंग करायला सुरुवात केली, ऑक्सिडेशन केलं, समजा आपण इथं लिहूया CH3 CH2, आपण रिएक्शन बघितलेली आहे, आणि OH CH3 CH2OH. इथेनॉलचं जर ऑक्सिडेशन केलं तर काय काय तयार होतं आपल्याला माहिती आहे. फक्त CO2 आणि त्याच्यामधून तयार होणार H2O, हे दोनच तयार होतात. आता CO2 कसा तयार होईल बघा. ऑक्सिजन किती झाला,
इथं 2 झाला, इथं 1 झाला, इथं आपण आणखीन एक कार्बन, म्हणजे कार्बनची संख्या झाली, ऑक्सिजनची संख्या झाली 4. इथं आपण 4 करूया. 4 कार्बन झाले आणि ऑक्सिजन झाले 2 2 4, आणि इकडे ऑक्सिजन झाले 4 2 8 आणि 2 10. मग हायड्रोजन किती झाले? बॅलन्सिंग करूया आपण. हायड्रोजन, एक मिनिट, थोडं चुकलं आपलं, बॅलन्सिंग करूया व्यवस्थित. कार्बन 2 झाले, इकडे कार्बन 2 आहेत. ऑक्सिजन किती झाले? ऑक्सिजन इथं 2 झाले, इथं 2 झाले, आणि एक ऑक्सिजन इकडे, बरोबर आहे. H2 किती झाले बघा? 3 2 5 आणि 6. 6 आहेत, म्हणजे इथं 3 करावं लागेल बघा. मग 3 3 2 6 H2 झाले का? झाले. आता ऑक्सिजन इकडे 3 झाले आणि इथं 2 5 ऑक्सिजन झाले. इथं 1 आहे, म्हणजे इथं 4, म्हणजे इथं 2 लिहिलं पाहिजे. आता बघा बॅलन्सिंग झालं का? झालंय आता बॅलन्सिंग. कार्बन 2, ऑक्सिजन इथं 2 आहेत, आणि इकडे ऑक्सिजन 3 आहे. 3 आणि 2 5 झाले का बघा? इथं बेदोने 4 ऑक्सिजन आणि ते 5वा. आणि हायड्रोजन किती झाले? 3 आणि 2 5 आणि 6. 6 हायड्रोजन झाले का? तर झाले. अशा पद्धतीने इथेनॉल मध्ये जर इथेनॉलचा विचार केला, तर इथेनॉलचं ऑक्सिडेशन ज्यावेळी होतं, हवेतील ऑक्सिजनशी ज्यावेळेस त्याचा रिॲक्शन होते, त्यावेळी कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर या 2 गोष्टी, हे 2च प्रॉडक्ट तयार होतात, आणि त्यामुळे प्युअरली त्याचं इग्निशन होतं, आणि क्लीन फ्लेमने हा जळत असतो. अतिशय क्लीन किंवा ब्ल्यू फ्लेमने हा जळत असतो, आणि म्हणून हा प्युअर फ्युएल म्हणून उपयोगीला येणारा घटक आहे. इथेनॉल हे प्युअर फ्युएल म्हणून वापरतात, आणि म्हणून पेट्रोलला सबस्टिट्यूट तर आहेच, पण कधी कधी पेट्रोलची सुद्धा क्वालिटी वाढवण्यासाठी किंवा पेट्रोलमध्ये जर इथेनॉल मिक्स केलं, तर आपल्याला ऍव्हरेज चांगला मिळत असतं, आणि इंजिन सुद्धा चांगलं राहत असतं गाडीचं. आणि त्यामुळं एक ऍडिटिव्ह घटक म्हणून, पेट्रोलमध्ये ऍड करण्याचा घटक म्हणून इथेनॉलचा उपयोग केला जातो. सच अ फ्युएल इज कॉल्ड ॲज गॅसोहोल. का गॅसोहोल म्हणायचं? तर हा ऍडिटिव्ह म्हणून वापरला जातो, पेट्रोलमध्ये ऍडिटिव्ह म्हणून वापरला जातो, आणि म्हणून त्याला गॅसोहोल असं म्हणायचं. एक दुसरं नाव आपल्याला इथेनॉलचं सांगता येईल. सच अ फ्युएल दॅट ऍडेड इन टू द पेट्रोल कॉल्ड ॲज गॅसोहोल. ओके, इथपर्यंत माहिती आपण इथेनॉलची पाहिली, इथेनॉलच्या वेगवेगळ्या रिएक्शन पाहिल्या. आता आपण इथेनॉइक ऍसिड, इथेनॉइक ऍसिड की ज्याचा फॉर्म्युला आहे CH3COOH, इथेनॉइक ऍसिड, ज्याला ऍसिटिक ऍसिड असंही म्हणतात. कॉमन नेम त्याचं ऍसिटिक ऍसिड असं आहे, आणि त्याचं IUPAC नेम आहे इथेनॉइक ऍसिड. तर या इथेनॉइक ऍसिडच्या रिएक्शन्स आपण पाहणार आहोत, तसंच त्याचे यूज पाहणार आहोत. त्याच्या पहिल्यांदा प्रॉपर्टीज अभ्यासूया. इथेनॉइक ऍसिड इज कलरलेस. जसं आपण इथेनॉल मध्ये पाहिलं, इथेनॉल कलरलेस आहे, तसं इथेनॉइक ऍसिड सुद्धा कलरलेस आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ इथेनॉइक ऍसिड, इट इज कलरलेस. कलरलेस आहे. बॉइलिंग पॉइंट त्याचा 180 डिग्री आहे. 180 डिग्री सेल्सिअस इज द बॉइलिंग पॉइंट. Then ethanoic acid is commonly known as an acetic acid. It is an acetic acid. Acetic acid म्हणून ओळखलं जातं. आता हे ऍसिड आहे, म्हणजे कोणती टेस्ट बरोबर आहे बघा बरं. मी तुम्हाला काल काही टेस्ट सांगितल्या, RRBR, त्यानंतर RBBB, आणि त्यानंतर RRBB. 3 टेस्ट सांगितल्या तुम्हाला. त्यामध्ये रेड आणि ब्ल्यू लिटमसच्या ह्या टेस्ट आहेत. पहिला बघा, RRBR म्हणजे रेड लिटमस रेड राहतो, ब्ल्यू लिटमस रेड होतो. ही कशाची टेस्ट आहे? कोणत्या ऍसिड का बेस का न्यूट्रल? कशाची टेस्ट ही? RRBR कशाची टेस्ट आहे? लिहिलं की तिथं? कशाची टेस्ट आहे? ऍसिडची आहे. ऐकताय का सगळे? त्यानंतर RBBB म्हणजे रेड लिटमस ब्ल्यू होतो, आणि ब्ल्यू ब्ल्यूच राहतो.
ही कशाची टेस्ट आहे, तर बेसची किंवा अल्कलाईनची टेस्ट आहे. आणि RRBB ही कशाची टेस्ट आहे, तर न्यूट्रल असणाऱ्या सोल्युशनची, न्यूट्रलची टेस्ट आहे. मग आता याच्यामध्ये ऍसिड आहे, ऍसिटिक ऍसिड हे ऍसिड आहे, म्हणजेच त्याची पहिली टेस्ट आपल्याला दिसणार आहे. म्हणजे रेड लिटमस पेपर रेड राहतो आणि ब्ल्यू लिटमस पेपर रेड होतो, ही त्याची टेस्ट आहे ओळखण्याची. इट्स ॲक्वियस सोल्युशन इज ऍसिडिक अँड टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. आपल्याला लक्षात येईल की ब्ल्यू लिटमस रेड करणार हे सोल्युशन आहे. विनेगर, विनेगर म्हणजे काय, आपण मागच्या प्रकरणात एका पाहिलं. विनेगर म्हणजे काय आहे, 4% ऍसिटिक ऍसिड आहे. विनेगर म्हणजे 4% ऍसिटिक ऍसिडच आहे. 4% याचा अर्थ काय, की 100 ml जर पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये 4 ml ऍसिटिक ऍसिड असतं. त्याला 4% कॉन्सन्ट्रेटेड ऍसिटिक ऍसिड असं म्हणतात. विनेगर हे 4% ऍसिटिक ऍसिड आहे, which is used as preservative in pickle. मँगो पिकल असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं पिकल असेल, तर हे पिकल्स बनवताना, लोणचे बनवताना ऍसिटिक ऍसिड हे त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शनसाठी वापरतात. म्हणजे आपण मँगोचं पिकल बनवतो म्हणजे त्याचं प्रिझर्वेशन करतो. कारण नुसता जर मँगो कट करून ठेवला तर तो नष्ट होईल किंवा त्याचं नंतर डिस्ट्रक्शन होईल. तर यासाठी प्रिझर्वेशन करणे गरजेचं, आणि प्रिझर्वेशन करण्याची एक पद्धत म्हणजे पिकल बनवणे, लोणचं बनवणे. अशा पद्धतीने मँगोचं पिकल बनवताना किंवा लाईमचं पिकल बनवताना सुद्धा त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड ऍड केलं जातं, त्यामुळे प्रिझर्वेशन होण्यासाठी मदत होत असते. सो ऍसिटिक ऍसिड म्हणजे विनेगर ऍज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर वापरलं जातं, प्रिझर्वेटिव्ह मेजर मध्ये वापरलं जातं. एखादा अन्न पदार्थ टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने वापरलं जातं. इट इज अ 5 to 8% aqueous solution of acetic acid. ठीक आहे, याच्यामधले पर्सेंटेज कमी अधिक होत असतं. आपण याच्या आधी चॅप्टर मध्ये 4% अभ्यासलेला आहे. इथं आपण लक्षात घेऊया की 5 to 8% aqueous सोल्युशन आहे, म्हणजे 5 ते 8% त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड आणि इतर घटक मध्ये 100 ml मध्ये पाणी असतं. द मेल्टिंग पॉइंट ऑफ प्युअर इथेनॉइक ऍसिड इज 70 डिग्री सेल्सिअस. सो मेल्टिंग पॉइंट ऑफ प्युअर इथेनॉइक ऍसिड, प्युअर इथेनॉइक ऍसिड असेल तर त्याचा मेल्टिंग पॉइंट हा 70 डिग्री सेल्सिअस. मगाशी आपण त्याचा बॉइलिंग पॉइंट पाहिला 180 डिग्री सेल्सिअस, आणि त्याचा मेल्टिंग पॉइंट आपण पाहतोय आता 70 डिग्री सेल्सिअस. Therefore, during winter in cold countries, ethanoic acid freezes at room temperature. म्हणजे 17 डिग्रीला मेल्ट होणार आहे. मग विचारात घेऊया आपण, 17 डिग्रीच्या खाली जरी टेम्परेचर असलं तरी काय होईल मग. Therefore, during winter, एक 10 मिनिटात आपल्याला पुन्हा जॉईन करायचं. ड्युरिंग विंटर इन कोल्ड कंट्रीज इथेनॉइक ऍसिड फ्रीजेस ऍट रूम टेम्परेचर itself and therefore like ice and look like ice, therefore named as glacial acetic acid. हे समजून घेऊया. त्याला ग्लॅसियल ऍसिटिक ऍसिड का म्हणायचं. हे कोल्ड कंट्रीज जे असतात, कोल्ड कंट्रीज मध्ये तापमान हे 0 पेक्षाही कमी असतं किंवा 0 डिग्री हे बहुधा कॉमनली असतंच. अशा वेळी हे ऍसिटिक ऍसिड जे आहे, ऍसिटिक ऍसिड 17 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी म्हणजे त्याचं काय होतं तर त्याचं रूपांतर हे सॉलिड स्टेट मध्ये म्हणजे आईस सारखं होत असतं. आणि अशा कंडिशन मध्ये इथेनॉइक ऍसिड जे आहे त्याला म्हणायचं ग्लॅसियल ऍसिटिक ऍसिड. ग्लॅसियल ऍसिटिक ऍसिड. आपण इथेनॉइक ऍसिडच्या प्रॉपर्टीज पाहतोय. 17 डिग्री पेक्षा कमी तापमान असेल तर त्याचं सॉलिड मध्ये रूपांतर होईल. आणि आपण हे लक्षात घेऊया की म्हणजे 17 डिग्री सेल्सिअस पर्यंत तो सॉलिड स्थितीत राहील आणि 17 डिग्रीला तो मेल्ट होईल. 17च्या पुढे समजा 18 डिग्री असेल, 19 डिग्री असेल तर तो लिक्विड अवस्थेत सापडेल, असं लक्षात येते बघा. आणि 17 पेक्षा कमी तापमानाला तो सॉलिड अवस्थेत म्हणजे बर्फासारख्या अवस्थेत राहील. आणि बर्फासारख्या अवस्थेत असणारा जो
ऍसिटिक ऍसिड आहे त्याला म्हणायचं ग्लॅसियल ऍसिटिक ऍसिड. ओके, इथपर्यंत माहिती समजली. आपण आता पुढचा भाग पाहूया. आता एक पुढचा आपल्याला प्रयोग करायचा आहे. ॲपॅरेटस ग्लेज्ड टाईल. आपल्याला आपण वॉशरूम मध्ये लावतो किंवा बाथरूम मध्ये टाईल जी लावतो ती ग्लेज्ड टाईल असते, चकाकी असते बघा त्याच्यावर. तशी ग्लेज्ड टाईल घ्यायची आहे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. त्यानंतर ग्लास रॉड्स, काचेचा रॉड असतो तो एक घ्यायचा आहे स्टिअरिंग करायला किंवा ढवळणी करण्यासाठी. ग्लास रॉड घ्यायचा आहे. त्यानंतर पीएच पेपर. म्हणजे पीएच म्हणजे काय, तर एखादं सोल्युशन ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे ओळखण्यासाठी त्याची पीएच टेस्ट असते. पीएच म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, त्याच्यात हायड्रोजन किती आहेत हे ओळखण्याची टेस्ट असते. 0 ते 7 सोल्युशन हे ऍसिडिक असतं. एक्झॅक्टली 7 असेल तर ते न्यूट्रल असतं. आणि 7च्या अबोव जर असेल म्हणजे आपण 7 ते समजा 14 करूया तर ते बेसिक असतं. बेसिक इन नेचर असतं. अशा पद्धतीने पीएच पेपर वापरून एखादं सोल्युशन ऍसिडिक आहे, न्यूट्रल आहे की बेसिक इन नेचर आहे ते ओळखता येतं. आणि त्याच्या एक स्केल असते, म्हणजे कलरफुल स्केल असते. त्यानंतर पुढे ऍसिडिक आहे का नाही हे ओळखण्यासाठी आणखीन एक आहे ब्ल्यू लिटमस पेपर, तो एक वापरायचा आहे. केमिकल्स कुठले वापरायचे बघा, डायल्युटेड इथेनॉइक ऍसिड, डायल्युटेड इथेनॉइक ऍसिड वापरायचा आहे आणि डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड वापरायचा आहे. हा डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड कशासाठी वापरायचं, तर डिहायड्रेशन वगैरे करण्यासाठी वापरायचं. बघूया प्रोसिजर. टेक 2 strips of blue litmus paper on glazed tile. ग्लेज्ड टाईल वरती या लिटमस पेपरच्या 2 स्ट्रीप घ्यायच्या आहेत. ब्ल्यू लिटमसच्या, लक्षात घ्या ब्ल्यू लिटमस पेपर. पुट 1 drop of dilute hydrochloric acid on 1 strip. आता डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड येते, ऍसिड जर ओतलं ब्ल्यू लिटमस पेपरवर तर काय होईल, त्याचा रंग कसा होईल. आपण मगाशी टेस्ट पाहिली RRBR, ही टेस्ट कशाची आहे, ऍसिडची आहे. म्हणजे ब्ल्यू लिटमस जो आहे तो रेड होतो. म्हणजे एका निळ्या स्ट्रीपवर जर हायड्रोक्लोरिक ऍसिड ओतलं किंवा त्याचे काही डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिडचे जर ड्रॉप टाकले तर ते नक्कीच त्याचा रंग रेड होणार आहे. विथ द हेल्प ऑफ ग्लास रॉड पुट 1 drop of dilute ethanoic acid with the help of another glass rod on another strip. दुसऱ्या स्ट्रीपवर सुद्धा काय करायचंय, डायल्यूट इथेनॉइक ऍसिड टाकायचा आहे, म्हणजे त्याचाही रंग रेड होणार आहे. हे लक्षात येईल आपल्याला, हे प्रयोग करायचा आहे. नोट द चेंज टेकन प्लेस इन लिटमस पेपर स्ट्रीप. लिटमस पेपर स्ट्रीप मध्ये काय बदल होतोय हे आपण चेक करायचं आहे. रिपीट द सेम प्रोसिजर युजिंग स्ट्रीप ऑफ पीएच पेपर. पीएच पेपरच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला हीच कृती पुन्हा करायची. म्हणजे प्रत्येक वेळी जो पहिला आहे इथेनॉइक ऍसिड, त्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिड, याच्यावरती पीएच पेपर वरती याचे सोल्युशनचे काही ड्रॉप्स टाकायचे आहेत आणि त्याचा कलर कसा चेंज होतो ते पाहायचं आहे. नोट डाऊन द ऑब्झर्वेशन इन द टेबल. बघा पहिलं बघूया आपण इथेनॉइक ऍसिड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड. कलर चेंज इन ब्ल्यू लिटमस पेपर कसा होईल, ब्ल्यू लिटमस कसा होईल ऍसिड असल्यावर, ब्ल्यू लिटमसचा कलर चेंज होईल का नाही. करस्पॉन्डिंग पीएच स्केच द अनवॉन्टेड, स्क्रॅच द अनवॉन्टेड. आता जर ऍसिड आहे, ऍसिड असेल तर त्याचा पीएच कसा असेल, 7 पेक्षा लहान असेल, 7 असेल का 7 पेक्षा मोठा असेल. आता आपण चर्चा केली बघा,
नक्कीच हा पीएच ऍसिड आहे म्हटल्यावर तो लेस दॅन 7 असणार आहे आणि बाकीच आपल्याला खोडता येईल. ग्रेटर दॅन 7 असेल तर बेसिक असतो, त्यानंतर लेस दॅन 7 असेल तर तो ऍसिडिक असतो. 0 पासून 7 पर्यंत ऍसिडिक नेचर, एक्झॅक्टली 7 असेल तर न्यूट्रल आणि 7च्या पुढे म्हणजे 8 पासून ते 14 पर्यंत अल्कलाईन आपल्याला दिसून येतो. तर ही जी स्ट्रीप आहे कलरची, या स्ट्रीप मध्ये ऑब्झर्वेशन करायचं आहे की पहिलं जे आहे, पहिलं आहे इथेनॉइक ऍसिड. इथेनॉइक ऍसिड त्याचा कोणता कलर तयार होईल, तर इथेनॉइक ऍसिडचा जनरली जो पीएच आहे तो 4 असतो. इथेनॉइक ऍसिडचा 4 असतो, म्हणजे फेंट ग्रीन आपल्याला कलर दिसेल. तर फेंट ग्रीन. इस्टरिफिकेशन आपण रिएक्शन बघतोय. Substance having ester as a functional group are formed by reaction between carboxylic acid and alcohol. कार्बोझायलिक ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये जर रिएक्शन केली, म्हणजे उदाहरणार्थ CH3COOH हे इथेनॉइक ऍसिड आहे, म्हणजेच कार्बोझायलिक ऍसिड आहे, आणि त्याच्यामध्ये जर रिएक्शन आपण अल्कोहोलची केली, म्हणजे CH3CH2OH सारखा इथिल अल्कोहोल जर आपण रिएक्शन केली, तर आपल्याला ईस्टर तयार झालेलं दिसून येतं. त्याची आपण रिएक्शन आता पाहूया. त्यासाठी आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट बघूया. इथं शेजारी आपल्याला आकृतीत दिसतंय. टेस्ट ट्यूब घ्यायचा आहे, बीकर घ्यायचा आहे, बर्नर घ्यायचा आहे, त्यानंतर ग्लॅसियल इथेनॉइक ऍसिड घ्यायचा आहे. बघा याच्यामध्ये घ्यायचे इथेनॉइक ऍसिड. आता ही टेस्ट ट्यूब जी आहे, ही टेस्ट ट्यूब एका मोठ्या बीकर मध्ये ठेवलेली आहे आणि त्याच्या पाण्यामध्ये ती ठेवली आहे. बीकर मध्ये पाणी घेऊन त्याच्यात ती टेस्ट ट्यूब आहे. तर इथेनॉइक ऍसिड आणि कार्बोझायलिक ऍसिड म्हणजे इथेनॉइक ऍसिड आहे आणि इथेनॉल म्हणजेच अल्कोहोल आहे, या दोघांची रिएक्शन आपण बघतोय. आता याच्यामध्ये आणखीन रिएक्शन फास्ट होण्यासाठी सल्फ्युरिक ऍसिड सुद्धा ऍड केलेला आहे. ग्लॅसियल इथेनॉइक ऍसिड, इथेनॉल अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड या तिघांचं मिश्रण स्मॉल टेस्ट ट्यूब मध्ये आहे आणि ही टेस्ट ट्यूब बीकर मध्ये ठेवली आहे की ज्याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट आहे. आता याला हीट दिलेली आहे, उष्णता दिलेली आहे, कॉपर गॉज वरती हे प्लेस केलेलं आहे सगळं. याला स्पिरिट लॅम्पने उष्णता द्यायला सुरुवात केली. बघा प्रोसिजर. टेक 1 ml ऑफ इथेनॉल, 1 ml ऑफ ग्लॅसियल इथेनॉइक ऍसिड इन अ टेस्ट ट्यूब. या टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचे 1 ml इथेनॉल, 1 ml इथेनॉइक ऍसिड. ऍड फ्यू ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड इन इट. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड टाकायचंय. कीप दिस टेस्ट ट्यूब इन बीकर कंटेनिंग हॉट वॉटर. हॉट वॉटर असणाऱ्या, हॉट वॉटर आहे, हॉट वॉटर असणाऱ्या बीकर मध्ये ते ठेवायचं आहे फॉर 5 minutes. देन टेक 20 to 30 ml water in another beaker and pour the above reaction mixture in it. बीकर मध्ये काय करायचं, बीकर मध्ये हॉट वॉटर घ्यायचं आणि हॉट वॉटर मध्ये एक टेस्ट ट्यूब सोडायचे. टेस्ट ट्यूब मध्ये मिक्सचर इथेनॉइक ऍसिडचा आहे जो की कार्बोझायलिक ऍसिड आहे, इथेनॉल आहे जे अल्कोहोल आहे, आणि त्याचा कॅटॅलिस्ट म्हणून जो रिएक्शनचा वेग वाढवणारा असा सल्फ्युरिक ऍसिड त्यात टाकायचा आहे. हे मिक्सचर थोडा वेळ गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यानंतर काय करायचं, 20 ml वॉटर, 20 किंवा 30 ml वॉटर मध्ये हे सगळं सोल्युशन ओतायचंय आणि त्याची रिएक्शन पाहिजे आपल्याला. आता ही रिएक्शन कशी होते, तर कार्बोझायलिक ग्रुप मधला H आणि इथेनॉल मधला OH हे दोन्ही एकत्र येऊन त्याचा वॉटर तयार होईल H2O, आणि उरलेला कंपाऊंड हा कसा जोडला जाईल बघा, CH3COO डॅश COO हा ईस्टर आहे, तर CH3COO CH2CH2 हे तयार होईल. आता ह्याचं जर एक्सप्लेनेशन करायचं म्हटलं तर आपण बेसिक कंपाऊंड इथिल लक्षात घेऊया. 2 कार्बन असणारा CH3, इथं COO आहे आणि परत इथं CH2 आणि CH3. हा जो कंपाऊंड आहे तो इथिल इथेनॉएट, ATE आले की समजायचं ईस्टर आहे. इथिल इथेनॉएट हा प्रॉडक्ट आहे. इकडे 2 कार्बन आहेत, इकडे 2 कार्बन आहेत, त्यामुळे इथिल इथेनॉएट असे दोन्हीकडे इथिल 2 कार्बन असल्यामुळे
इथिल इथेनॉइड असं तयार होईल. ओके. आणि वॉटर ह्याच्यामध्ये रिलीज होईल. इथेनॉइक ऍसिड रिएक्ट्स विथ इथेनॉल इन द प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4 ऍज अ कॅटलिस्ट. इस्टर इथिल इथेनॉइड इज फॉर्म. इथिल इथेनॉइड हे इस्टर या ठिकाणी तयार होत आहे. इस्टर हॅव स्वीट ओडर. मेजॉरिटी ऑफ फ्रुट्स O in the odor to particular ester present in them. Majority of fruits, फ्रूट ज्यूस मध्ये, फ्रुट्स ओज मध्ये त्याच्यामध्ये टेस्ट वाढवण्यासाठी किंवा त्याचा स्मेल वाढवण्यासाठी, ओडर वाढवण्यासाठी इस्टर त्याच्यामध्ये ओतला जातो फ्रूट ज्यूस मध्ये. इस्टर आर युजिंग फॉर मार्केटिंग फ्रेग्रन्सेस, सॉरी मेकिंग फ्रेग्रन्सेस. म्हणजे समजा मँगोचा फ्रेग्रन्स करायचा आहे तयार, किंवा इतर कुठलाही पायनॅपल करायचा आहे, असे वेगवेगळे फ्रेग्रन्स तयार करण्यासाठी इस्टरचा उपयोग केला जातो. फ्लेवरिंग एजंट्स. When an ester is reacted with alkali sodium hydroxide, NaOH, आणि इस्टर, आताच आपण इस्टर घेतला CH3COO, समजा CH2 आणि CH3. इथिल इथेनॉइड हा समजा इस्टर घेतला आणि सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर त्याची रिएक्शन केली, तर काय तयार होईल? पुन्हा सोडियम कार्बोझायलेट आणि अल्कोहोल. म्हणजे हा Na जो आहे, हा Na बघा, सोडियम कार्बोझायलेट तयार होईल आणि इथिल अल्कोहोल तयार होईल. इथिल अल्कोहोल कसं तयार होईल बघा, OH जे आहे, OH हे या बघा CH3 CH2 आणि OH असं तयार होईल. आणि इथं काय तयार होईल बघा, CH3 COONA तयार होईल. म्हणजे सोडियम कार्बोझायलेट हा तयार होईल. सोडियम कार्बोझायलेट, कार्बोझायलिक ऍसिड आहे त्यामुळे त्याला सोडियम कार्बोझायलेट तयार होईल. आणि तो सोडियम हा इथं जोडला जाईल आणि उरलेल्या प्रॉडक्टला म्हणजे CH3 CH2 ला OH जोडला जाईल, त्यामुळे CH3 CH2OH असं अल्कोहोल तयार होईल, इथिल अल्कोहोल तयार होईल. आता आपण रिएक्शन पाहिली की ज्यामध्ये इस्टर जे आहेत, इस्टर आणि सोडियम हायड्रॉक्साईड यांची जर रिएक्शन केली तर कशा पद्धतीने हा सोडियम कार्बोझायलेट हा तयार होतो आणि अल्कोहोल तयार होतं हे आपण पाहिलेलं आहे. ओके. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. When fat is heated with sodium hydroxide solution, सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला लक्षात आहे आपल्याला, NaOH सोल्युशन. फॅट इज heated with sodium hydroxide solution, soap and glycerin are formed. ही रिएक्शन लक्षात ठेवायची. आपले मार्केटमध्ये जे सोप्स असतात, जे आपल्याला अवेलेबल असतात, हे सोप्स तयार करण्याची पद्धत आहे बघा. फॅट्स आणि सोडियम हायड्रॉक्साईड यांची रिएक्शन होते आणि सोप तयार होतो, ग्लिसरीन तयार होते. which functional groups might be present in fat and glycerin? What do you think? बघा, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे आणि इथं कार्बोझायलिक ग्रुप COOH हा इथं जोडलेला दिसतोय. म्हणजे फॅट्स म्हणजे कार्बोझायलिक ग्रुप आहे, लक्षात घ्या. फॅट्स मध्ये कार्बोझायलिक ग्रुप आहे. आणि ग्लिसरीनचं आपण बघूया. ग्लिसरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा, इथं OH दिसतोय आपल्याला. अल्कोहोलिक ग्रुप हा फंक्शनल ग्रुप आहे. OH ग्रुप आहे म्हणजेच अल्कोहोलिक ग्रुप हा फंक्शनल ग्रुप आहे. आणि फॅट्स मध्ये कार्बोझायलिक ग्रुप हा फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजे लक्षात ठेवा आपण, फॅट जो आहे, फॅट्स याच्यामध्ये कार्बोझायलिक ग्रुप आहे, कार्बोझायलिक ऍसिड ग्रुप हा फंक्शनल ग्रुप आहे. आणि ग्लिसरीन, स्क्रीन दिसते का? हॅलो, दिसत नाही? दिसते सर. हा, ग्लिसरीन मध्ये अल्कोहोलिक ग्रुप आहे, हे लक्षात ठेवूया आपण. अल्कोहोलिक ग्रुप, हे दोन्ही फंक्शनल ग्रुप हे फॅट्स आणि ग्लिसरीन मध्ये आहेत. पुढचा भाग बघूया आपण आता. शेवटचा भाग या प्रकरणातला, मॅक्रो मॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. अतिशय महत्वाचा आहे आणि सोपा आहे. मॅक्रो मॉलिक्युल्स आणि पॉलिमर्स, हे पॉलिमर्स आपण आपल्या लाईफ मध्ये म्हणजे
आता त्या पॉलिमर्सला पर्यायच नाही, सगळे पॉलिमर आपण आपल्या लाईफमध्ये वापरत असतो. प्लास्टिक पासून अगदी पीव्हीसी पाईप्स असतील किंवा इतर प्लास्टिकचं मटेरियल असेल, हे सगळे पॉलिमर्स आहेत आणि त्यामुळे हा भाग समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. याच्यात काय महत्वाचे प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, व्हॉट आर द केमिकल नेम्स ऑफ न्यूट्रिएंट दॅट वी गेट फ्रॉम फूड स्टफ, नेमली सिरियल्स, पल्सेस अँड मीट. सिरियल्स, पल्सेस अँड मीट पासून आपल्याला कुठले कुठले न्यूट्रिएंट्स मिळतात? सिरियल्स पासून काय मिळतं आपल्याला? काय मिळतं सिरियल्स पासून? कार्बोहायड्रेट्स. त्यानंतर पल्सेस पासून आपल्याला काय मिळतं? हा बोला. विटॅमिन सी. मीठ पासून काय मिळतं आपल्याला? प्रोटीन. असे वेगवेगळे कंपोनेंट आपल्याला या फूड स्टफ मधून मिळतात, सिरियल्स मधून, पल्सेस मधून किंवा मीठ मधून. ओके. व्हॉट आर केमिकल सबस्टन्सेस दॅट मेक क्लॉथ, फर्निचर अँड इलास्टिक ऑब्जेक्ट्स? What are chemical substances that makes cloth किंवा फर्निचर्स आणि म्हणजे फर्निचर बनवण्यासाठी काय असतो? फर्निचर मध्ये काय असतो? सेल्युलोज असतो, क्लॉथ्स, त्याचप्रमाणे इलास्टिक ऑब्जेक्ट्स. याच्यामध्ये कुठले कुठले केमिकल सबस्टन्सेस यूज केले जातात? आता क्लॉथ म्हणजे काय? क्लॉथ मध्ये दोन प्रकार आहेत. एक आपण म्हणतो खादी आणि दुसरा आहे नायलॉन. तर क्लॉथ मध्ये केमिकल सबस्टन्स जो आहे तो नायलॉन आहे आणि इलास्टिक मध्ये सुद्धा नायलॉन्स वापरतात. आपल्याला माहिती आहे फर्निचर मध्ये सेल्युलोज वगैरे म्हणजे लाकडाचा प्रकार आहे तो वापरतात. बघूया आपण ही माहिती. मॅक्रो मॉलिक्युल्स, दोन शब्द महत्वाचे. मायक्रो म्हणजे अतिशय सूक्ष्म आणि मॅक्रो म्हणजे अतिशय मोठा, ह्यूज म्हणूया याला. ह्यूज. मॅक्रो म्हणजे ह्यूज, खूप मोठा, ह्यूज मॉलिक्यूल. मॅक्रो मॉलिक्यूल. वी हॅव सीन in the beginning of this chapter that the number of carbon compounds are unlimited, about 10 millions, and the range of their molecular masses पण आपण बघितले 10⁻⁴ to 10⁻12 असं त्याचं मॉलिक्युलर मास असणारे वेगवेगळे आहेत. त्यामध्ये सर्वात अधिक मास असणारा डीएनए, आहे का नाही? सर्वात अधिक मास असणारा डीएनए आणि सर्वात कमी मास असणारा मिथेन, हे पाहिलं आपण. The number of constituents atoms is very large for molecule with higher molecular mass. Higher molecular mass आहे म्हणजेच कार्बन कार्बन बॉन्डची जी चेन आहे ती खूप लॉंग असलेली दिसून येते. Giant carbon molecules formed from hundreds of thousands of atoms, hundreds or thousands of atoms called as macromolecules. 100पासून 1000पर्यंत हे कार्बन कार्बन मॉलिक्यूल जर जॉईंट झाले तर अशा पद्धतीने तयार झालेल्या कंपाऊंडला मॅक्रो मॉलिक्युल्स म्हणायचे. किंवा हे सगळे जी चेन आहे कार्बन कार्बनची त्याला म्हणायचं मॅक्रो मॉलिक्युल्स. दे आर फॉर्म टाइप ऑफ कंपाऊंड कॉल्ड एज पॉलिमर. आणि या कंपाऊंडला म्हणायचं पॉलिमर. परत एकदा व्यवस्थित समजावून घेऊया. हंड्रेड्स टू थाउजंड्स कार्बन कार्बन मॉलिक्युलची जी चेन आहे त्याला म्हणायचं मॅक्रो मॉलिक्यूल. आणि अशा मॅक्रो मॉलिक्युल्स एकत्र येऊन जो कंपाऊंड तयार होतो त्याला पॉलिमर असं म्हणायचं. कळलंय का? बघा, कार्बनचे कंपाऊंड अनेक आहेत हे आपण शिकलो. त्याच्या साईज मध्ये सुद्धा आपल्याला बघितलं मॉलिक्युलर मास खूप जास्त आहे, 10⁻⁴ to 10⁻12 आहे. आणि अशा पद्धतीचे वेगळे एवढे मॉलिक्युलर मास असणारे कंपाऊंड तयार करताना कार्बन कार्बन अनेक कार्बन एकत्र येत असतात. 100पासून 1000पर्यंत कार्बन एकत्र येत असतात. आणि असे कार्बन कार्बन ज्यावेळी 100पासून 1000पर्यंत एकत्र येतात त्यावेळी जो एकूण मॉलिक्यूल तयार होतो त्याला मॅक्रो मॉलिक्यूल असं म्हणायचं. आणि त्या कंपाऊंडला म्हणायचं पॉलिमर. वरती नावामध्ये बघा मॅक्रो मॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. ओके. पॉली म्हणजे खूप,
पॉली या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, लॉट ऑफ. पॉलिगॉन, पॉलिगॉन म्हणजे मोर दॅन 3, लॉट ऑफ, खूप. ठीक आहे. पॉलिमर्स, मर्स म्हणजे मॉलिक्यूल म्हणूया आपण, पॉलिमर्स म्हणजे खूप मॉलिक्यूल असणारा कंपाऊंड. पुढे नॅचरल मायक्रो मॉलिक्युल्स. आता असे काही हजार किंवा शंभराच्या घरात कार्बन कार्बन एकत्र येतात, त्यामध्ये नॅचरली काही तयार झालेले असतील आणि काही हे फॅक्टरीज मध्ये किंवा मॅनमेड असतील. तर यामध्ये नॅचरल तयार झालेले पॉलिमर्स आपण बघूया. नॅचरल मायक्रोमॉलिक्युल्स, मॅक्रोमॉलिक्युल्स नेमली पॉलिसॅचराइड्स, प्रोटीन्स. आता आपण याच्या नाव ऐकली, न्यूक्लिक ऍसिड, जे आपल्याला शरीर व्यवस्थेमध्ये महत्वाचं आहे. आपल्या शरीर व्यवस्थेत हे पदार्थ दररोज वापरले जातात. पॉलिसॅचराइड्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड्स. न्यूक्लिक ऍसिड आपल्या प्रोटीन सिंथेसिससाठी महत्वाचं आहे. प्रोटीन आपल्या शरीरामधल्या कंपोनंट म्हणजे फूडचा एक महत्वाचा न्यूट्रिएंट आहे, कंपोनंट आहे. पॉलिसॅचराइड हा कार्बोहायड्रेटचा सोर्स आहे. हे जे आहेत हे सगळे मॅक्रोमॉलिक्युल आहेत, पण हे कसे आहेत तर नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स. लक्षात ठेवायचं आहे, कारण आपल्याला ऑड मॅन आउट मध्ये विचारलं जाऊ शकतं. मॅनमेड, एखादा मॅनमेड दिला आणि 3 नॅचरल दिले तर आपल्याला ऑड हा काढता आला पाहिजे, किंवा एखादा नॅचरल दिला 3 मॅनमेड दिले तरी आपल्याला ओळखता आले पाहिजे. आर द सपोर्टिंग पिलर्स ऑफ लिव्हिंग वर्ल्ड. वी गेट फूड, क्लॉथिंग अँड शेल्टर फ्रॉम पॉलिसॅचराइड्स. पॉलिसॅचराइड्स पासून आपण अन्न मिळवतो, त्यानंतर वस्त्र मिळवतो आणि शेल्टर म्हणजेच आपलं घर सुद्धा मिळवतो. नेमली स्टार्च अँड सेल्युलोज. स्टार्च आणि सेल्युलोज. बघा, क्लॉथिंग मध्ये सुद्धा स्टार्च आहे आणि शेल्टर मध्ये समजा लाकडापासून आपण म्हणतो तर लाकडामध्ये सेल्युलोज आहे. आपण जे खातो त्याच्यामध्ये स्टार्च आहे, कार्बोहायड्रेट आहे. म्हणजे आपलं फूड, शेल्टर आणि क्लॉथ जे आहे हे सगळ्यांची गरज भागवणारा पॉलिसॅचराइड आहे. आता प्रोटीन मुळे काय होतं आपल्याला, जे आता आपण मॅक्रो मॉलिक्युल नॅचरल जे आहेत त्यांचे युजेस बघतोय. लक्षात घ्या, त्यांचे युजेस बघतोय आणि तिन्ही प्रकारचे जे नॅचरल मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत त्या तिघांचे युजेस बघतोय आपण. पॉलिसॅचराइडचे पहिल्यांदा युजेस बघतोय. पॉलिसॅचराइड फूड मध्ये आहे, क्लॉथिंग मध्ये आहे, शेल्टर मध्ये आहे. फूड मध्ये कसा तर स्टार्च किंवा कार्बोहायड्रेट, क्लॉथिंग मध्ये किंवा शेल्टर मध्ये सेल्युलोज म्हणून त्याचा उपयोग आहे. शेल्टर मध्ये लाकडामध्ये सेल्युलोज असतं हे आपल्याला माहिती आहे. प्रोटीन्स कसा उपयोग आहे बघा. प्रोटीन कॉन्स्टिट्यूट्स अ लार्जर पार्ट ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये खूप पार्ट हा प्रोटीन पासून बनलेला आहे, किंवा आपल्या शरीराची कुठलीही हालचाल विदाउट प्रोटीन सिंथेसिस पॉसिबल नाही, हे आपण याच्या आधी शिकलोय. त्यामुळे प्रोटीन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉम्पोनंट इन आवर बॉडी. अतिशय महत्वाचा घटक आहे. इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर देअर मुवमेंट अँड व्हेरियस फिजिओलॉजिकल प्रोसेसेस. आपण हे बघितले. सायकोलॉजिकल, फिजिओलॉजिकल प्रोसेसेस मध्ये सायकोलॉजिकल प्रोसेस असेल किंवा शारीरिक कुठलीही क्रिया असेल, ही क्रिया प्रोटीन सिंथेसिस शिवाय पॉसिबल नाही. आपल्या शरीराची इव्हन मुवमेंट सुद्धा, माउथची मुवमेंट असेल, नोजची असेल, ही सुद्धा प्रोटीन सिंथेसिस शिवाय पॉसिबल नाही. त्यामुळे प्रोटीन हा जो दुसरा नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल आहे तोही महत्वाचा आहे. तिसरा बघूया, न्यूक्लिक ऍसिड कंट्रोल्स हेरिडिटी ऍट मॉलिक्युलर लेवल. आपल्या शरीरामध्ये हेरिडिटीला फार महत्व आहे, आपल्याला माहित आहे. आता हा जो हेरिडिटीचा फॅक्टर आहे तो कंट्रोल करण्याचं काम न्यूक्लिक ऍसिड करत असतं. हे न्यूक्लिक ऍसिड जे आपल्या सेलमध्ये आहे, त्या सेलमधल्या न्यूक्लिक ऍसिडमुळे आपल्या ज्या पेअर्स आहेत, क्रोमोझोमच्या पेअर्स, ह्या पेअर्स तयार करण्यामध्ये सुद्धा न्यूक्लिक ऍसिडचा फार महत्वाचा वाटा आहे. म्हणजे हेरिडिटरी कॅरेक्टर जे आहे हे कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी न्यूक्लिक ऍसिडचा उपयोग होत असतो. रबर इज अनादर टाइप ऑफ नॅचरल मॅनमेड. म्हणजे आजची या लिस्टमध्ये अजून एक रबर हा ऍड करायचा आपल्याला. रबर म्हणजे झाडापासून आपल्याला माहितीये रबर ट्री असतं, त्याच्यापासून रबर मिळतं. तर हा सुद्धा एक नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल आहे. आपल्याला 4 नावे कळाली का? पॉलिसॅचराइड, प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड अँड रबर. हे 4 प्रकारचे नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल आहेत. चौघांचे आपण युजेस पाहिले. आता मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स बघूया आपण. मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स.
macromolecules were produced for first time in laboratory and factory with an intention to invent an alternative for rubber and silk. रबर अँड सिल्क जे नॅचरल आहेत त्याला अल्टरनेटिव्ह काय बनवता येईल का यासाठी पहिल्यांदा मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्सची निर्मिती झाली. टुडे मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स आर यूज एव्हरी वॉक ऑफ लाईफ. मॅनमेड फायबर्स which have strength along the length similar to natural fiber cotton. Man-made fibers which have strength along the length similar to natural fiber. नॅचरल फायबर इतकीच स्ट्रेंथ असणारा मॅनमेड फायबर सुद्धा बनवला गेलेला आहे. म्हणजे कॉटन जो नॅचरल आहे किंवा वूल आहे, सिल्क आहे, हे जे नॅचरल फायबर्स आहेत, धागे म्हणे आपण त्याला, या नॅचरल फायबर इतकाच नायलॉन सारखा फायबर जो आहे, जो मॅनमेड आहे, तो महत्वाचा आहे, तो अतिशय महत्वाचा आहे. इलास्टोमर्स विच इज हॅव्हिंग इलास्टिसिटी. दुसरा बघा मॅनमेड फायबर मध्ये दुसरा प्रकार इलास्टोमर्स विच हॅव natural which have elasticity property like rubber plastics. आणि रबर प्लास्टिक सारखी इलास्टिसिटी असणारा इलास्टोमर्स, मी बाजूला लिहितो इथं, इलास्टोमर्स. देन फायबर एक बघितला आपण, मॅनमेड फायबर नायलॉन सारखा असेल तो. इलास्टोमर्स हा जो आहे तो रबर आणि प्लास्टिक सारखा इलास्टिक आहे. फ्रॉम अ इन्युमरेबल टाइप्स ऑफ आर्टिकल्स. त्याचा उपयोग, इलास्टोमरचा उपयोग करून वेगवेगळे आर्टिकल्स, शीट्स, पाईप हे तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. सरफेस कोटिंग्स are all examples of man-made macromolecules. The structure of natural and man-made macromolecules are formed by joining several small units in a regular manner. The structure of natural and man-made macromolecules are formed by joining several small units in regular manner. आता हे जे नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स असतील किंवा मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स असतील, हे कसे तयार होतात, तर एक विशिष्ट स्ट्रक्चर आहे, त्याचं रिपिटेशन करायचं. समजा आपण एक स्ट्रक्चर बघितलं, CH3, इथं काय असं समजा OH, तर हा CH3OH हा अनेक वेळा जॉईन करत गेलं तर त्याचा एक पॉलिमर तयार होतो. लक्षात घ्या, त्याचा एक मॅक्रोमॉलिक्युल तयार होतो. म्हणजे एक युनिट जे आहे ते पुन्हा पुन्हा वापरलं गेल्यामुळे हा पॉलिमर हा तयार होतो किंवा मॅक्रोमॉलिक्युल तयार होतो. हे स्ट्रक्चर आहे, लक्षात घ्या. पॉलिमरचं किंवा मॅक्रोमॉलिक्युलचं हे स्ट्रक्चर आहे. एक विशिष्ट युनिट हे पुन्हा त्याच्यामध्ये ऍड होतं. आपण ते पुढे बघणार आहोत. ऍज अ रिझल्ट मॅक्रोमॉलिक्युल्स आर पॉलिमेरिक इन नेचर. पॉलिमेरिक आहेत म्हणजे एकच युनिट पुन्हा रिपीट होतं, त्याला पॉलिमेरिक किंवा पॉलिमर असं म्हणतात. आपण ह्या पॉलिमरचा अर्थ बघूया. पॉलिमर्स, अ मॅक्रोमॉलिक्युल आर फॉर्म्ड बाय रेग्युलर रिपिटेशन ऑफ स्मॉल युनिट. महत्वाचं आहे, रेग्युलर रिपिटेशन. स्मॉल युनिट जे आहे त्याचं रेग्युलर रिपिटेशन होतं, पुन्हा रिपीट होतात आणि त्याच्यापासून पॉलिमर्स तयार होतात. द स्मॉल युनिट दॅट रिपीट्स. आता आपण एक युनिट तयार केलं, समजा इथं एक वॅकन्सी दिली, CH3OH तयार करतोय आपण समजा, तर 2H हाकलून दिले आणि असं तयार झालं. समजा हे एक युनिट झालं आणि याचं रिपिटेशन करतोय आपण. हा पुन्हा घटक बघा कसा जोडता येईल. इथं एज घेतला, इथं एक एज घेतला आणि इथं OH घेतला समजा, आणि ही साखळी पुन्हा आपण वाढवतोय. हे स्मॉल युनिट झालं. आता याच्याच जोडीला कसं जोडता येईल, मग पुन्हा तोच जोडायचा आहे. हाच युनिट पुढे जोडायचा. इथं C, इथं H, इथं OH, अजून पुढे जोडायचा C, इथं H, इथं OH. म्हणजे एकच युनिट जे आहे हे पुन्हा येतं. मग त्या युनिटला म्हणायचं मोनोमर. त्या युनिटला म्हणायचं मोनोमर. एक युनिट जे पुन्हा रिपीट होत आहे त्याला म्हणायचं मोनोमर. A small unit that repeats regularly to form polymer
इज कॉल्ड ॲज मोनोमर. याला आपल्याला मोनोमर म्हणता येईल. कुठल्याला? बघा हे लिहिलंय -CHOH, हे एकच नाही, जे जे रिपीट होते त्यामध्ये कुठला युनिट आहे ते बघायचं. त्या एका युनिटला सिंगलला, त्या सिंगलला म्हणायचं मोनोमर. आणि ज्यावेळी आपण याचं नंबर ऑफ युनिट्स तयार करतो त्यावेळी तो झाला पॉलिमर. आता याला पॉलिमर म्हणता येईल आपल्याला. ज्यावेळी मोनोमरचं रिपिटेशन होतं आणि मॅक्रोमॉलिक्यूल तयार होतं तेव्हा त्याला पॉलिमर म्हणायचं. द रिएक्शन बाय विच monomer molecule is converted into polymer is called as polymerization. एका मोनोमर पासून असे अनेक मोनोमर एकत्र येऊन पॉलिमर जो तयार केला जातो त्या प्रोसेसला म्हणायचं पॉलिमरायझेशन. अ प्रोसेस इन विच monomer is converted into polymer is called as polymerization. हे पॉलिमरायझेशन प्रोसेस आहे की ज्यामुळे एक मोनोमर पासून आपण पॉलिमर असे मॉलिक्युल्स तयार करत असतो किंवा पॉलिमर हा कंपाऊंड तयार करत असतो, पॉलिमर तयार करत असतो. One important method of polymerization is to make polymer by joining alkene type monomers. अल्किन टाइप मोनोमर जे आहेत ते जॉईन करून पॉलिमर तयार करणे ही एक सगळ्यात महत्वाची मेथड आहे. आपण खाली बघणार आहे त्याच्यामध्ये मेथड की अल्किन जे आहेत, अल्किन्स घ्यायचे आणि अल्किन्सला एकत्र जोडायचं आणि मग त्याच्यामध्ये लगेच पॉलिमरायझेशनला सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल सिंथेसिस ऑफ पॉलीइथिलीन. पॉलीइथिलीन शब्दातच आहे बघा. पॉली म्हणजे खूप, इथिलीन, इथिलीन म्हणजे इथिन. इथिलीन हा कॉमन नेम झाला तर इथिन हा काय आहे? IUPAC नेम आहे. पॉलीइथिलीन हे जे तयार होतं त्याच्यामध्ये नंबर ऑफ इथिलीन एकत्र येतात. त्याची प्रोसेस आपण बघूया खाली. इथं बघा हा इथिन आहे किंवा इथिलीन आहे. आता असे इथिलीन नंबर n टाइम्स घेतले आपण, n टाइम्स. n टाइम्स एकत्र आले म्हणजे त्याचं पॉलिमरायझेशन झालं. आणि मग पॉलिमरायझेशन होताना काय होईल नेमकं बघा बरं. तुम्हाला काय आढळून आलं? कसं तयार झालं इथं? इथं बघा, इथं जॉईंट झालं आणि इथला एक बॉन्ड उडून गेला. इथं जॉईंट झाला, इथला एक बॉन्ड उडून गेला. इथं जॉईंट झाला, इथला एक बॉन्ड उडून गेला. म्हणजे जो डबल बॉन्ड आहे तो नाहीसा होतोय आणि सिंगल बॉन्ड मध्ये कन्व्हर्जन होत आहे आणि अशी त्याची चेन तयार होत आहे. नंबर ऑफ जे आहे तिथं इथिलीन मॉलिक्यूल हे एन नंबर ऑफ इथिलीन मॉलिक्यूल एकत्र आले आणि पॉलीइथिलीन तयार झाले. तुम्हाला सिंपल स्ट्रक्चर कळलंय का बघा? कसं इथिलीन पासून पॉलीइथिलीन तयार झाले कळलंय का? आता हा इथिलीन मोनोमर जो आहे यामध्ये काय होतंय तर कार्बन कार्बन इथं जॉईनिंग होताना इलेक्ट्रॉनची एक पेअर इथं वाढली, त्यामुळे इकडची आणि इकडची एक पेअर कमी झाली. इथं जोडताना परत इथली कमी होईल, इथं जोडताना परत पुढची कमी होईल. अशा पद्धतीने डबल बॉन्ड म्हणजे इथं आणखीन एक महत्वाचं आहे बघा. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जो आहे अनसॅच्युरेटेड त्याचं रूपांतर इथं कशामध्ये झालं? पॉलिथिलीन कसा आहे? अनसॅच्युरेटेड आहे का सॅच्युरेटेड आहे? सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड निघून गेला. असं सॅच्युरायझेशन सुद्धा झालेलं आहे. आणि या प्रोसेसला की ज्यामध्ये मोनोमरचं रूपांतर पॉलिमर मध्ये होतं या प्रोसेसला म्हणायचं पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन ही प्रोसेस आहे ती पॉलिमरायझेशनची प्रोसेस आहे. ओके, ही रिएक्शन आपण समजून घेतली. आता याचं छोटं युनिट लिहिताना कसं लिहायचं? याचा मोनोमर कसा लिहायचा? मोनो म्हणजे एक, मोनोमर कसा लिहायचा? तर सोपं आहे बघा. डॅश दोन्ही बाजूला वॅकन्सी ठेवायचा आणि तुम्हाला माहिती आहे रिपीट होणारे युनिट सेम इथं आहे. मग आता ते कसं तयार करायचं बघा. डॅश इथं एच, इथं एच आणि इथं डॅश, याला मोनोमर म्हणायचं. हा मोनोमर आहे आणि याचा पॉलिमर करताना इथं फक्त एन लिहायचा, झाला हा पॉलिमर. ओके, असा पॉलिमर तयार होईल.
असे काही मोनोमर्स आणि त्याचे पॉलिमर्स आपण या तक्त्यात बघतोय. 10 मिनिटाचा तास राहिलेला आहे. हा चार्ट अभ्यासूया. पॉलीइथिलीन, 1 मिनिट. हा, पॉलीइथिलीन. आता आपण बघितलं पॉलीइथिलीन, त्यामध्ये मोनोमर कुठला आहे तर इथिलीन, CH2CH2 हा मोनोमर आहे. CH2CH2. आता CH2CH2 मधला एक हायड्रोजन इकडचा आणि एक हायड्रोजन इकडचा काढायचा आहे, म्हणजे डॅश सी मध्येच लिंक केली, रेंज गेली. बघा इथं हे जे मोनोमर आहे त्याचं स्ट्रक्चर बघितलं आपण इथिलीनचं. आता ह्या इथिलीन पासून ज्यावेळेस पॉलिमर तयार होतोय त्यावेळी आपल्याला सेम युनिट हे जोडलेलं दाखवायचं आहे. इथे एक आपल्याला सेम युनिट, इथे एक सेम युनिट दाखवलं आणि असे नंबर ऑफ आपल्याला मॉलिक्युल्स तयार होतात. इथं मध्ये जो डबल बॉन्ड आहे तो रिकामा झाला आणि इकडे एक आणि इकडे एक व्हॅलन्सी वाढली. अशा पद्धतीने डॅश CH2 डॅश CH2 डॅश असं आपल्याला पॉलिमर तयार झालेलं दिसेल. आणि त्यातला डॅश CH2 डॅश CH2 हा इथिलीन आहे, म्हणजे हा मोनोमर आहे. डॅश CH2 डॅश CH2 हा मोनोमर आहे. इथिलीन मोनोमर पासून आपल्याला पॉलीइथिलीन कसं तयार होतं यामध्ये दाखवले. आता याचा यूज काय आहे डेली लाईफ मध्ये? सगळ्या जे आपण वेगवेगळ्या कॅरीबॅग्स वापरतो, या कॅरीबॅग्स या पॉलीइथिलीनच्या बनलेल्या आहेत. स्पोर्ट्स वेअर्स मध्ये म्हणजे ट्रॅक सूट असतील किंवा काय आणखी इतर स्पोर्ट्सचं इक्विपमेंट्स असतील, हे यामध्ये पॉलीइथिलीन मध्ये बनवलेलं असतं. किंवा नेट्स आपण बघतो, फुटबॉलच्या नेट सुद्धा काही वेळेला या पॉलिथिलीन पासून बनवलेले असतात. पुढचा बघूया आपण पॉलिमर, पॉलिस्टायरीन. पॉलिस्टायरीन जो आहे त्यामध्ये स्टायरीन हा मोनोमर आहे. आता हे लक्षात ठेवायचं आहे, यात काय वेगळं प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे, पण आपल्याला समजा ऑब्झर्वेशनला दिलं तर सांगता आलं पाहिजे. आता हा स्टायरीन जो आहे C6H5-CH डबल बॉन्ड CH2 हा स्टायरीन म्हणजे किती बघा, त्याच्यामध्ये 6, 7, 8 मॉलिक्युल्स आहेत आणि कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे, त्यामुळे त्याला स्टायरीन असं नाव आहे. बघा यामध्ये बेंझिन आहे, C6H6 हे बेंझिनचं स्ट्रक्चर, इथं बेंझिन जोडलेला दिसतोय बघा, C6H6. आता C6H6 मधला एक H कमी झाला, आणि CH डबल बॉन्ड CH2 इथला एक बॉन्ड आणि यातला एक H कमी होऊन इथं बेंझिनचं स्ट्रक्चर आणि त्याच्याबरोबर CH आणि डबल बॉन्ड CH2 असा स्टायरीन जो आहे तो तयार झालेला आहे. तो मोनोमर आहे. स्टायरीन हा मोनोमर आहे. आणि मग याच्यापासून पॉलिमरायझेशन तयार होताना किंवा पॉलिमर तयार होताना कसं तयार होईल बघा, या डबल बॉन्ड मधला एक H हा डबल बॉन्ड निघून जाईल, इथला एक H वाढेल आणि इथं एक H वाढेल, इथला डबल बॉन्ड निघून गेल्यावर. म्हणजे हा C6H5 इथं रिंगच्या स्वरूपात दिसतोय आपल्याला आणि त्याच्यासोबत हा CH मधला एक बॉन्ड डबल बॉन्ड निघाल्यामुळे इकडे एक व्हॅलन्सी आणि CH2 मध्ये सुद्धा एक बॉन्ड निघाल्यामुळे इकडे एक व्हॅलन्सी. या एक Hच्या जागी मात्र C6H5 म्हणजे बेन्झिन जोडलेला दिसतोय आपल्याला. आता याच्यापासून काय तयार होईल बघा, याचा यूज काय, पॉलीस्टायरीनचा यूज काय, पॉलीस्टायरीनचा यूज थर्माकोल आर्टिकल्स तयार करण्यासाठी होत असतो. ही थर्माकोलचं आपल्याला माहिती आहे अतिशय जास्त लाईफ आहे, म्हणजे कुजत नाही, त्याचं डिस्ट्रिक्शन होत नाही आणि त्यामुळे अलीकडे थर्माकोलच्या आर्टिकल्स वरती बंदी आलेली आहे. पुढे आपण बघूया पुढचा पॉलिमर, पॉलीविनिल क्लोराइड PVC. हे तर नाव आपण अतिशय म्हणजे क्षणाक्षणाला घेत असतो. PVC पाईप म्हणजे विहिरीच्या पाण्यापासून अगदी घरगुती नळ कनेक्शन म्हणा, इतर गोष्टीसाठी PVC पाईप वापरले जातात. आणि PVC पाईप जे आहे ते विनिल क्लोराइड पासून तयार केले जातात, पॉलीविनिल क्लोराइड. त्यामध्ये बेसिक मोनोमर हा विनिल क्लोराइड आहे.
त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला देता येईल CH CL डबल बॉन्ड CH2. स्ट्रक्चर सोपं आहे बघा तुम्ही, स्ट्रक्चर सोपं आहे. एका बाजूला या C ला एका बाजूला H जोडलेला आहे, एका बाजूला Cl जोडलेला आहे, आणि दुसऱ्या C ला एका बाजूला H, दुसऱ्या बाजूला H, आणि एक व्हॅलेन्सी नेहमीच रिकामी आहे. दुसऱ्या बाजूला या कार्बनची एक शिल्लक दाखवायची, या कार्बनची, कारण पुढचं युनिट जोडलं दाखवलं पाहिजे. आणि त्यामुळं ClCH डबल बॉन्ड CH2 हे जे मोनोमर आहे त्या मोनोमर पासून तयार झालेला हा पॉलिमर आपल्याला दिसून येतो. त्याचं नाव आहे विनिल क्लोराइड, किंवा जेव्हा पॉलिमर तयार होते तेव्हा पॉलिव्हिनिल क्लोराइड. त्यामध्ये पीव्हीसी पाईप्स तयार करणे, डोअर मॅट्स, दरवाजामधले असणार मॅट्स, ट्यूब्स, बॅग्स, हॉस्पिटल किट्स हे तयार करण्यासाठी हा पीव्हीसी वापरला जातो. त्यानंतर पॉलीॲक्रिलोनायट्राइल, याचा पॉली शब्द काढून टाका, तर तो ॲक्रिलोनायट्राइल पासून तयार होतो. त्याचा मोनोमरचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला CH2 डबल बॉन्ड CH डॅश C ट्रिपल बॉन्ड N. आता याच्यामध्ये काय करायचं, हा CN ट्रिपल बॉन्ड जो आहे तो तसंच ठेवायचा, आणि ह्या CH मधला डबल बॉन्ड जो आहे तो काढून टाकायचा. म्हणजे बघा इथं डॅश CH2 डॅश CH डॅश, आणि इथं जोडायचा C ट्रिपल बॉन्ड N. असा हा पॉलिमर म्हणजे पॉलीॲक्रिलोनायट्राइल हा तयार होईल. आणि याचा उपयोग काय होतो, तर विंटर क्लॉथिंग, म्हणजे हा मॅनमेड आहे, लक्षात घ्या. वुलन क्लॉथ जे असतात त्याच दर्जाचे विंटर क्लॉथ तयार करण्यासाठी किंवा ब्लँकेट्स तयार करण्यासाठी, आपण जे घरात वापरतो ब्लँकेट्स ज्याच्यामध्ये उलन नसतं, पण हे पॉलीॲक्रिलोनायट्राइल जे असतं ते वापरलेलं असतं. असं उलन टाईप ब्लँकेट्स तयार करण्यासाठी किंवा विंटर क्लॉथिंगसाठी वापरतात. त्यानंतर टेफ्लॉन टेप आपल्याला माहिती आहे. टेफ्लॉन हा टेफ्लॉन कसा तयार केला तो, तर टेट्राफ्ल्युरो इथिलीन. टेट्रा म्हणजे चार फ्ल्युरिन ज्याच्यामध्ये आहेत, फ्ल्युरिन, म्हणून याला टेट्राफ्ल्युरो म्हणायचं. टेट्राफ्ल्युरो इथिलीन म्हणजे हायड्रोजनच्या ऐवजी इथं फ्लोरीन आहे, एवढाच फरक आहे. आपण इथिलीनचं स्ट्रक्चर बघतो CH2 डबल बॉन्ड CH2, तिथं हायड्रोजनच्या ऐवजी फक्त फ्लोरीन, म्हणून याला टेट्राफ्ल्युरो इथिलीन असं म्हणायचं. आता याच्यामध्ये काय होईल, एक कार्बनचा बॉन्ड जो आहे CF2 मधला, कार्बन मधला जो बॉन्ड आहे डबल बॉन्ड तो कमी होईल, सिंगल होईल, आणि मग इकडं CF2 डॅश डॅश असं स्ट्रक्चर तयार होईल. म्हणजे पॉलीटेट्राफ्ल्युरो इथिलीन तयार होईल. त्याला टेफ्लॉन असं म्हटलं जातं. टेफ्लॉनचा उपयोग काय बघा, नॉनस्टिक कुकवेअर्स तयार करण्यासाठी आहे. आपल्याला जे आपण म्हणतो नॉनस्टिक, म्हणजे तवा वापरतो नॉनस्टिक, कुकर वापरतो नॉनस्टिकचा, तर त्याच्यावरती जे आवरण आहे, कव्हरिंग आहे, ते टेफ्लॉनचं आहे. किंवा टेफ्लॉन टेप्स सुद्धा आपण वापरत असतो पीव्हीसीचं फिटिंग करताना. पुढचं आहे पॉलीप्रोपिलीन. पॉलीप्रोपिलीन मध्ये प्रोपिलीन जो आहे, तर पॉली नको शब्द, प्रोपिलीन हा वापरलेला आहे. प्रोपिलीन आपल्याला माहिती आहे, एक डबल बॉन्ड आहे त्यामुळे याला प्रोपिलीन म्हटले. प्रोपिन आहे ऍक्च्युली हा CH3 डॅश CH डबल बॉन्ड CH2 हा प्रोपिन आहे. प्रोपिन त्याला कॉमन नेम प्रोपिलीन आहे. या प्रोपिलीन मधला डबल बॉन्ड जो आहे तो नाहीसा केला, म्हणजे इथला डबल बॉन्ड गेला, इथला डबल बॉन्ड गेला, म्हणजे CH हा CH3 जोडलेला आहे, आणि डॅश CH2 आणि डॅश. यातल्या CH3 ला काय करायचं नाही, जिथं डबल बॉन्ड आहे तिथं फक्त बदल करायचा. आणि असे नंबर ऑफ मॉलिक्युल्स वापरले